मंडळी, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। सध्याला सर्वत्र गणेशोत्सवाची धूम चालू आहे। आपण सर्वजण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचं स्थापन करतोच, पण त्यासोबत मंडळामध्ये देखील गणपती बाप्पाची स्थापना केली जाते। पण तुम्ही कधी ऐकले का हो, दर्ग्यामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते? तर हे खरे हिंदू मुस्लिम एकेची अनोखी परंपरा। गेल्या 30 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ही परंपरा जपली जात आहे। संभाजीनगर शहरातील पडेगाव भागामध्ये असलेल्या सैलानी बाबाच्या दर्ग्यामध्ये दरवर्षी गणपती बाप्पा बसवण्यात येतो। गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना होत आहे। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। बघूया त्या ठिकाणी नेमकी ही प्रथा केव्हापासून आहे आणि हा दर्गा कोणाचा आहे याविषयी सविस्तर माहिती। सैलानी बाबांचा हा जो दर्गा आहे याची स्थापना सद्गुरू श्री शंकर बाबा यांनी आजच्या 50 वर्षापूर्वी ही स्थापना केलेली आहे। वर्षापासून इथं गणपतीचं जे आहे ते आगमन करून 10 दिवसात हा गणेशोत्सव जो आहे 10 दिवसाचा हा अगदी भक्तिभाव अंतकरणात सर्व भाविक भक्त मिळून सर्व धर्माचे भाविक भक्त मिळून ह्या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करतात। त्यातल्या त्यात फक्त गणेशोत्सवच नव्हे तर इथं गोपाळाष्टमी, गोपाळकाला, दत्त जयंती, सैलानी बाबांचा संदल, मोहर्रम आणि यासारखे अनेक हिंदू मुस्लिम कार्यक्रम इथे एकत्रितरित्या साजरे केले जातात। आणि इथं सर्व धर्माचे म्हणजे हिंदू असतील, मुस्लिम असतील, सर्व भाविक भक्त जे आहेत दर गुरुवारी मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि येऊन आपले जे काही मनोगत असेल, जे काही नवस असतील, दर्शनाभिलाषी दर्शन करण्याच्या उद्देशाने येतात आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला आध्यात्मिक समाधान लाभतं आणि ह्या समाधानाकरता, ह्या आत्मिक आनंदाकरता इथे येणारे भाविक भक्त आवर्जून येत असतात आणि इथे येण्याची वाट बघत असतात। या दर्ग्यात आता गणपती बाप्पाची 10 दिवसाची आराधना होतेच, गणेश पूजनही इथं होतं। माझ्या मागे तुम्ही बघू शकतात की इथं बजरंगबलीचा फोटो आहे, तसेच इथं दत्त महाराजांचाही फोटो आहे। कालिका मातेचं नवरात्रीचे 9 दिवस पण इथं साजरे होतात आणि तसंच इथं इतर ठिकाणी शेजारी जिथं हनुमानाचं मंदिर आहे त्याच्या शेजारी जे आहे तिथं महादेवाचंही मंदिर आहे आणि असे सर्व देव आणि सर्व देवतांचे फोटो तशीच मूर्ती आणि मंदिरं या ठिकाणी स्थापित केलेले आहेत आणि सर्व लोक सगळ्या पद्धतीने इथे पूजन करतात। मुस्लिम लोकही तेवढ्याच प्रमाणात येतात आणि हिंदू लोकही तेवढ्याच प्रमाणात येत असतात। मी लहानपणापासून दर्ग्यामध्ये येते माझ्या आई वडिलांसोबत आणि मी असंही बाहेरून ऐकते की दर्ग्यामध्ये जायला नाही पाहिजे। हिंदू मुसलमान अशी वेगवेगळे आपल्या सध्या जे संघटना आहेत आपले जे त्यांनी असं ठरवलंय की मुस्लिम जायचं नाही, सिख मध्ये जायचं नाही, पण आमच्या या दर्ग्यामध्ये तसं काहीच जातीचा धर्माचा काही हे नाही। आमच्या या दर्ग्यामध्ये सगळे सण साजरे केले जातात, खूप उत्साहाने सण सगळे साजरे केले जातात। जसं की तुम्ही बघत आहे इथं सैलानी बाबाची पण दर्गा आहे, आम्ही गणपतीचा पण उत्सव साजरा करतो। त्यानंतर इथे सगळ्या प्रकारचे आम्ही सण साजरे केले जातात। असंच हे जर चालत गेलं तर खूप चांगलं होईल। जसं माझं लग्न झालं, आज माझ्या लग्नाला 25वावं लागलं। मी 25 वर्षापासून येते। अगोदर माझी सासू येत होती, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, पण त्याच्यानंतर मी जशी यायला लागली मलाही त्या अनुभव यायला लागले आणि इथे या बाबांच्या दरबारात गणपती बाप्पा आहेत, सैलानी बाबा आहेत, शंकर बाबा आहेत, तसे सगळेच आम्ही सण करतो। गोकुळाष्टमी, नवरात्र, बाकीचे सगळे सण होतात। पण या जगात आपण आता वावरताना बघतो की बरेच ठिकाणी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण होतात। हा सण हा करायचा नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे सगळं राजकीय कारण आहेत। माणसं जेव्हा जवळ येतात बाकीच्या गोष्टी तेव्हा आम्ही आमच्या दर्गामध्ये बघतो की ते हिंदू मुस्लिम सगळे आम्ही मिळून राहतो। पण मला असं जाणवतं की बाकीच्या ठिकाणी राजकीय जे सत्ता आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे जास्त वाद पेटले जातात आणि त्याच्यामुळेच लोक जवळ न येता ते फार त्याच्यात दुरावा निर्माण होत आहे। ते तसं न होता सगळ्यांनी स्वतःहून सगळे हिंदू मुस्लिमचे सण साजरे करावे हे मला असं वाटतं। गेल्या 30 वर्षापासून या दर्ग्यामध्ये गणपती बाप्पाची स्थापनाही केली जाते। दरवर्षी या ठिकाणी गणपती बाप्पाची 10 दिवस आराधना केली जाते, पण त्यासोबत इतरही सर्व सण या ठिकाणी अगदी आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात। या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन बाप्पाची अगदी मनोभावे सेवा पूजा करत असतात। तर यातून सर्व नागरिकांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे। सगळ्यांनी एकत्र येऊन सगळे सण साजरे करायलाच हवेत। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।